नमस्कार, मी गौतमी शिकलगार. तरुण भारत संवादच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गुन्हेगारी तपासापासून ते क्रीडा जगतातल्या ऐतिहासिक निर्णयापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. सगळ्यात आधी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. कामगार कायदा रद्द विरोधात गडिंग्लजमध्ये अंगणवाडी सेविकांचा धडक मोर्चा निघाला. करवीर तालुक्यातल्या विकासवाडी इथं 32 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणार आहे आणि या स्टेडियमला अजितदादांचं नाव देण्यात येणार आहे. निपाणी मुरगुड रस्त्यावर चिकोत्रा नदीच्या ऐतिहासिक पुलावर कचऱ्याचा ढीग साचल्यानं पाणी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होताना दिसतंय. मलकापूर येळवड मार्गावरील पलटी झालेल्या टँकर 4 दिवस उलटून सुद्धा न हटवल्यानं अपघाताची टांगती तलवार नागरिकांना. शाहूवाडीत अंशकालीन परिचारिकांनी किमान वेतन आणि नोकरीत कायम करण्याच्या मागणीसाठी निवेदन दिले. पाहुयात ठळक बातम्यांचा सविस्तर आढावा. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातल्या साधणी गावातील साई रेडियम आर्ट्स नावाच्या दुकानावर पोलिसांचा छापा पडला. येथे बनावट HSRP नंबर प्लेट्स तयार होत असल्याचं उघड झालं. एम्बॉस आणि फाईल हिटर मशीन, प्लास्टिक पेपर इंडिया लिहिलेले आणि नंबर प्लेट्ससह 4,07,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दुकानदार संतोष बबन यादव याला अटक करण्यात आली असून बनावट नंबर प्लेट्स विकणाऱ्यांवर देखील पोलिसांची करडी नजर आहे. हातकणंगले साजणी येथील साई रेडियम आर्ट्स या दुकानाचे मालक संतोष बबन यादव हे त्या दुकानात शासनाने बंधनकारक केलेल्या HSRP नंबर प्लेट अनधिकृतपणे तयार करतात. वास्तविक अशा नंबर प्लेट आपण तयार करू शकत नाही. तिथं आपण साई रेडियम आर्ट्स या दुकानावर छापा टाकला, त्यावेळेला तो तिथं त्या नंबर प्लेट बनवताना मिळून आलेला आहे. त्यास आपण ताब्यात गेलेला आहे. त्यासोबत तो ज्या मशीनवर बनवत होता त्या मशीन्स पण आपण ताब्यात घेतलेल्या आहेत. तिथं काही 30-40 डुप्लिकेट नंबर प्लेट पण आपल्याला मिळाल्या. तिथं ते इंडिया नावाचं होलोग्राम असलेला रोल पण आपल्याला मिळालेला आहे. सर्व स्टिकर्स मिळालेले आहेत, रॉ मटेरियल मिळालेलं आहे, तसेच ब्लँक नंबर प्लेट मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे त्याच्यासाठी जे डाय लागतात ते डाय पण आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि प्रेसिंग मशीन पण आपण ताब्यात घेतलेलं आहे. तर त्याच्याकडनं काही जणांनी यापूर्वी पण नंबर प्लेट अशा बनवून घेतल्या असल्याचं समजते. त्याची पण आम्ही माहिती घेतो. गडिंग्लज उपविभागीय कार्यालयावर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या नेतृत्वाखाली कामगार कायदे रद्द करण्याच्या विरोधात मोर्चा काढला गेला. देशव्यापी संपात सहभागी असल्याचे जाहीर करत केंद्र सरकारच्या नवीन श्रम संहिता विरोधात विविध मागण्यांचं निवेदन अधिकारी प्राची एस यांना देण्यात आले. केंद्र सरकारचा कामगारावर अन्याय करणाऱ्या केंद्र सरकारचा नाही चलेगी, नाही चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. कामगार कायदा मोडीत काढणाऱ्या केंद्र सरकारचा आमच्या मागण्या मान्य करा. हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है. 4 दिवसांपूर्वी मलकापूर येळवण जोगाई मार्गावर पलटी झालेला टँकर अद्यापही तसाच राहिला असून सतत वाहतुकीच्या मार्गावर धोक्याची चिंता वाढली. नागरिकांनी वाहनधारक टँकर तात्काळ बाजूला करण्याची मागणी करत आहेत. निपाणी मुरुड रस्त्यावरील चिकोत्रा नदीच्या जुन्या पुलाजवळ कचऱ्याचं साम्राज्य पसरले. ब्रिटिशकालीन पुलावर वाहतुकीस बंदी असून अपघात टाळण्यासाठी टाकलेल्या मातीच्या ढेगांवर झाडे झुडपे वाढली आहेत. याच ठिकाणी काही जण कचरा टाकत असल्यानं परिसर अस्वच्छ झालाय. कचऱ्यामुळे नदीचं पाणी प्रदूषण होत असून भटक्या कुत्र्यांचा त्रासही वाढला. संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. टोप ग्रामपंचायतीसमोर राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सायंकाळी मालवाहतूक ट्रक बंद पडल्यानं पुणे कोल्हापूर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. आंबा फाट्यापर्यंत सुमारे 3 ते 4 किलोमीटर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असल्यानं रस्ता अपुरा पडत असून वारंवार कोंडीची समस्या निर्माण होत आहे. सुमारे 2.5 ते 3 तास वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागला. शाहूवाडी तालुक्यातल्या अंशकालीन स्त्री परिचारिकांनी करवीर कामगार संघाच्या वतीने विविध मागण्यांचं निवेदन गटविकास अधिकारी मंगेश कुचवा यांना दिलं. त्यांनी केंद्र सरकारच्या नवीन कामगार श्रम संहिता विरोधात किमान वेतन, पेन्शन, नोकरी कायम ठेवणे आणि शेतीमालाला हमीभाव यासह विविध मागण्या मांडल्या. 64 सालापासून माझं काम करते ते. त्यांना 3,000 रुपये पगार आहे आणि सरकारला लाडक्या बहिणीला द्यायला पैसे आहेत, पण आम्हाला परिचारिकांना द्यायला पैसे नाहीत. आमचं असं काम झालं की बिनपगारीन फुल अधिकारी असं आम्ही आहे. आमच्याकडे सगळं अधिकार आहेत, पण आमच्याकडं पगार नाही आहे. 100 रुपयासाठी आम्ही राबायचं कशाला? शेतातलं काम केलं तर आम्हाला 250 रुपये मिळते. तर आम्हाला 3,000 पगार आहे. त्याला किती वर्ष झाली आम्हाला पगार वाढवला नाही. देतो म्हणजे 6,000 अजून दिला नाही. नुसता शिवसेन ठेवले, अचेचनावर ठेवले. गेल्या वर्षी पण आम्ही इथं येऊन गेलो, भांडून गेलो, तरी आम्हाला दिला नाही पगार. अजून आम्ही किती वर्षे राबायचं यात? महागाई काय झाली या? 30 वर्ष झालं आम्ही काम करतो 50 रुपयापासून. आणि या म्हातारी माणसांनी काय करायचं? ज्याला मुलबाळ नाही त्यांनी काय करायचं?
कोल्हापूर क्रीडा क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरलाय. करवीर तालुक्यातील विकासवाडी इथं 32 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाने अंतिम मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे या स्टेडियमला राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नाव देण्याचा ठराव जिल्हा नियोजन सभेत मंजूर करण्यात आलाय. यामुळे कोल्हापुरात आता आंतरराष्ट्रीय सामने खेळले जाण्याचा मार्ग मोकळा झालेला पाहायला मिळतोय. कोल्हापूर पोलीस दलातील 88 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जोरात सुरू आहे. या पदांसाठी तब्बल 7,000 पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले असून पोलीस मुख्यालयाच्या परेड मैदानावर शारीरिक चाचणीसाठी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 50 गुणांच्या या चाचणीत पुरुषांसाठी 1600 मीटर आणि महिलांसाठी 800 मीटर धावण्यासह गोळाफेक आणि 100 मीटर धावण्याची ही चाचणी घेतली जाणार आहे. आजरा तालुक्यातल्या डोंगरवाडीतील 97 वर्षांचे गुंडू शेळे आजोबा गेल्या अनेक वर्षांपासून अंधारात जीवन जगत होते. मात्र NSUI टीमच्या पुढाकाराने आजोबांच्या घरी सोलर पॅनल बसवण्यात आलं. हातातल्या तेलाचा दिवा विझवून आजोबांच्या घरात आता विजेचा प्रकाश पडला असून या मानवीय मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. आजरा तालुक्यातील डोंगरवाडी या गावात गुंडू शेळे नावाचे 97 वर्षाचे एक वृद्ध आजोबा या ठिकाणी राहतात. हत्ती असतील, बिबटे असतील यासारखे प्राणी त्यांच्या आजूबाजूला घराच्या परिसरात त्यांना बऱ्याच ठिकाणी पाहावयास मिळाले. आणि ही परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांना आम्ही पूर्ण आमच्या NSUIच्या टीमनं एक छोटी 4 बल्ब लागतील असे सोलर पॅनलची व्यवस्था करून देऊ असं आम्ही त्यांना एक मागील महिन्याभरात आम्ही 15 दिवसापूर्वी सांगितलं होतं. आणि आम्ही सर्व टीमनं काल मंगळवारी या ठिकाणी त्यांच्या इथं घरी जाऊन आम्ही तो सर्व सोलर पॅनल आणि त्याचं सगळं फिटिंग असेल लाईट बसवेपर्यंत सर्व टीमनं त्या ठिकाणी जाऊन ते बसवून दिलेलं आहे. माझं नाव गुड्डू रामा शेळे. आज मला 77 वर्ष झालेली. आजपर्यंत मला इथं देवा मला काय कधी लाईट कुठे दिली नाही, काय बाई सगळी कुणी गोष्टी काय केलेल्या नाही. ही पोरं कुठेतरी एवढा वगैरे बाबा इथं या त्या भगवंताच्या त्या हत्तीच्या निमित्तानं आली. आणि त्यांनी ते तो माझा बघल्याने आयुष्य कसा चाललाय तो. आणि त्यांनी तो बचकूर केल्याने लाईट इथं आणून देतो बाबा म्हणून मला बोलून गेली. आज मला या पोराने मला सहकार्य ईश्वरा केल्याने मला माझ्या मुरगुड इथल्या अंबाबाई यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडी शर्यतीला शौकीनांनी मोठी गर्दी केली होती. अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेत बुलेट छब्या आणि सायलेंट वशा या जोडीने बाजी मारत मुरगुड केसरी हा किताब आपल्या नावे केला. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक सविस्तर विश्लेषण, स्थानिक राजकारण आणि जिल्हाभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच तरुण भारत संवाद पेपर खरेदी करा आणि रोजच न चुकता वाचा. अशाच नवनवीन अपडेट्ससह पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.